श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. मार्गशीर्ष महिन्यातले 3 गुरुवार हे झालेले आहेत आणि येणारा पुढचा गुरुवार हा चौथा गुरुवार असणार आहे आणि हा शेवटचाच गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातल्या येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, तिची सेवा करत असतो. दर गुरुवारी माता लक्ष्मीची कहाणी आपण वाचत असतो आणि गुरुवारांच्या या व्रताचा उपवाससुद्धा करत असतो आणि तसंच या व्रताची पूजा मांडणीसुद्धा आपण करत असतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होऊन आपल्या सर्व मनोकामना ती पूर्ण करते. या मार्गशीर्ष गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन हे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करत असतो. पण यंदा मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशीही आलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंकाही आलेली आहे, असा संभ्रम हा निर्माण झालेला आहे की या शेवटच्या गुरुवारी एकादशीही असल्याकारणाने यावेळेस आपण त्याच एकादशीच्या दिवशी आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या दिवशी आपण गुरुवारांचं व्रताचं उद्यापन हे करू शकतो का, असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळेल आणि तुमची शंकासुद्धा दूर होईल. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा 26 डिसेंबरला असणार आहे आणि याच दिवशी सफला एकादशी आहे. जरी यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि एकादशी ही एकाच दिवशी असली तरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन आपण त्याच दिवशी करू शकतो. पण ज्या महिलांचा एकादशीचा सुद्धा उपवास आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचा सुद्धा उपवास आहे, तर अशा महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन त्याच दिवशी करू शकत नाही. तर अशा महिलांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण ज्या ताईंनी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचा उपवास केलेला आहे आणि त्यांचा एकादशीचा उपवास हा नसतो, तर अशा महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन त्याच दिवशी करू शकतात. म्हणजे ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचा उपवास केलेला आहे पण ज्यांचा एकादशीचा उपवास नसतो, तर अशाच महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन हे त्याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी 26 डिसेंबरला केलं तरीसुद्धा चालेल. अशाच महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करू शकतात ज्यांचा एकादशीचा उपवास हा नसतो. आणि ज्यांचा एकादशीचा पण उपवास आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचा सुद्धा उपवास आहे, तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं उद्यापन या शेवटच्या गुरुवारी का करायचं नाही आहे, तर आपण एकादशीचा सुद्धा उपवास करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचा सुद्धा उपवास करत असतो. शेवटच्या गुरुवारी आपण एकादशीचा उपवाससुद्धा करू आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारांचा सुद्धा उपवास हा करू. 2 वेगवेगळ्या व्रतांचा उपवास हा आपण त्या दिवशी करणार आहोत. तर अशा 2 वेगवेगळ्या व्रतांचा उपवास हा आपण एकाच दिवशी धरू शकत नाही. एका वेळेस आपण एकाच व्रताचा उपवास हा करू शकतो आणि एकादशी आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा एकाच दिवशी आहे, तर अशा वेळेस आपण 2 व्रतांचा उपवास हा एकाच दिवशी धरू शकत नाही. त्यामुळे ज्यांचा एकादशीचा सुद्धा उपवास आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचा सुद्धा उपवास आहे, तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं उद्यापन हे त्या दिवशी करायचं नाही आहे. मग अशा महिलांनी या व्रताचं उद्यापन हे कधी करायचं आहे, तर पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन तुम्ही करायचं आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की पौष महिना हा अशुभ मानला जातो. मग पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन कसं करावं, तर असं काहीही नाही आहे. इतर सर्व मराठी महिन्यांप्रमाणेच पौष महिना हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि शुभ आहे. पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची उपासनाही केली जाते, त्यामुळे हा महिना अशुभ आहे असं तुम्ही तुमच्या मनामध्ये चुकूनही आणू नका. हा महिनासुद्धा शुभच आहे. ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायला नाही जमलं, तर त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी हे उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी असली तरीसुद्धा एकादशीचं व्रत न करणाऱ्या महिलांनी मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं. असं कुठंही लिहिलेलं नाही आहे, कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही आहे की मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आली तर आपण उद्यापन करू शकत नाही, असं कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही आहे. असा कुठलाही नियम नाही आहे. पण हे उद्यापन त्याच महिला करू शकतात ज्यांचा एकादशीचा उपवास हा नाही आहे. फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचाच उपवास आहे, तर अशाच महिला या व्रताचं उद्यापन एकादशीच्या दिवशी शेवटच्या गुरुवारी करू शकतात. एकादशीच्या दिवशी सत्यनारायण हा केला जात नाही. तसंच एकादशीच्या दिवशी
काही असे व्रत आहेत की त्यांची पूजा मांडणी किंवा पूजा केलेली एकादशीच्या दिवशी चालत नाहीत. पण मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी असली तरी आपण मार्गशीर्ष गुरुवारांचं उद्यापन त्या दिवशी करू शकतो. मागच्या वर्षीसुद्धा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावस्याही आलेली होती आणि अमावस्येलासुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं. आता ज्या महिला उद्यापन करणार आहेत तर त्यांनी काय नैवेद्य दाखवायचा आहे तर खीर, भाजी, पोळी याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला कांदा लसूण विरहित जेवण बनवून स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य दाखवता आला तर तुम्ही तो तसा नक्की दाखवा. पण खीर ही नैवेद्यामध्ये असलीच पाहिजे. आणि जर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवता आला तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात. आणि या व्रताचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे तर या व्रताचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या या दर गुरुवारी व्रताची पूजेची मांडणी ही केली आहे तर त्याचप्रमाणे या शेवटच्या गुरुवारी सुद्धा व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि कहाणीसुद्धा या व्रताची वाचायची आहे. आणि त्यानंतर आपल्या घरी आपल्याला 5 कुमारिका किंवा 5 सवाष्ण स्त्रियांना बोलवायचं आहे. तुम्हाला जमतील तेवढ्या म्हणजे 1, 5, 7, 9, 11 यापैकी तुम्हाला जमतील तेवढ्या सवाष्ण स्त्रियांना किंवा कुमारिका मुलींनासुद्धा तुम्ही तुमच्या घरी या दिवशी बोलवू शकतात. अगदी जास्त स्त्रियांना बोलावणं जरी तुम्हाला शक्य नसेल तरी एक तरी सवाष्ण स्त्रीला तुम्ही तुमच्या घरी बोलवा आणि तिला तुमच्या घरामध्ये बोलवल्यानंतर त्या महिलेला तुम्ही हळद कुंकू लावायचं आहे. आणि त्या महिलेला तुम्ही केळी किंवा इतर कुठलंही फळ हे देऊ शकतात. आणि तसंच मार्गशीर्ष गुरुवारांच्या व्रताची एक पुस्तिका तुम्हाला त्या सवाष्ण स्त्रीला द्यायची आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या सवाष्ण स्त्रीला जेवायला तुमच्या घरी बोलवता आलं तर तुम्ही तिला जेवायलासुद्धा बोलवू शकतात. आणि तिची खणा नारळानं ओटीसुद्धा भरायची असेल तुम्हाला तर तुम्ही ती भरू शकतात. जेवायला बोलवणं शक्य नसेल तर निदान 1 ग्लासभर दूध तुम्ही त्या महिलेला नक्की प्यायला द्या. आणि मार्गशीर्ष गुरुवारांच्या या व्रताचं पुस्तक त्या महिलेला तुम्ही नक्की द्या. कारण हे पुस्तक देण्यामागचा उद्देश असा आहे की त्या महिलेला हे पुस्तक आपण दिल्याने तिच्या घरामध्ये सुद्धा त्या महिलेच्या घरामध्ये सुद्धा हे व्रत केलं जातं आणि त्याचं कुठेतरी पुण्य हे आपल्याला मिळत असतं. त्यामुळे हे जे काही पुस्तक आहे, हा जो काही ग्रंथ आहे तो आपल्याला त्या महिलेला द्यायचाच आहे. आणि या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे की जेव्हा आपण उद्यापन करू तर तेव्हा या पुस्तकाची एक प्रत ही आपल्याला आपण उद्यापनासाठी बोलवलेल्या स्त्रियांना द्यायची आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्कीच द्या. तर याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि एकादशीचा सुद्धा उपवास असणाऱ्या महिलांनी या व्रताचं उद्यापन हे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे. आता जर एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा गेलेला असेल किंवा मग अशा सुद्धा काही महिला असतील की ज्यांचा एकादशीचा उपवास नसेल, फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचाच उपवास असेल आणि त्यांना जर मासिक धर्म हा आलेला असेल किंवा सूतक असेल, विटाळ असेल, त्यामुळे त्यांना या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येणार नसेल तर अशांनीसुद्धा पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. आणि जर काही महिलांना मार्गशीर्ष व्रताच्या या गुरुवारांचं उद्यापन करण्यासाठी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारीसुद्धा जर नाही जमलं तर मग तुम्ही पुढच्या येणाऱ्या कोणत्याही गुरुवारी या व्रताचं उद्यापन करू शकतात. पण उपवास मात्र तुम्ही गुरुवारी करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही या व्रताचं उद्यापन करत नाही तोपर्यंत तुम्हाला या गुरुवारांच्या व्रताचा उपवास हा सुरू ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही या व्रताचं उद्यापन कराल, पौष महिन्यातल्या ज्या गुरुवारी तुम्ही या मार्गशीर्ष व्रताच्या उद्यापनाची सांगता कराल त्यानंतर तुम्हाला पुढच्या गुरुवारी उपवास धरण्याची काही गरज नाही. जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं उद्यापन कराल त्यानंतर तुम्ही या गुरुवारांचा उपवासा सोडू शकतात, उपवासा थांबवू शकतात. तर याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी एकादशी आल्याने आपल्याला उद्यापन करायचं आहे की नाही याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.